काय आणलंय? तर इथे वेळ आहे दुपारची. दुपारच्या वाजलेल्या आहेत 1:15 आणि आज साहेबांनी सुट्टीच घेतलेली आहे. तर इथे माझं चालू होतं स्वयंपाक बनवण्याचं काम आणि साहेबांचं चालू होतं ड्रिल मशीन रिपेअर करायचं काम. तर ते अर्धवट टाकून ते अनुष्काला आणायला गेलेत क्लासमधून. काय आणलंय? अय्या तुला आणलं लस्सी आणली तुला. डाळ भात आणि मच्छी मस्त चपाती पण आहे, भाजी पण आहे. बायकोसाठी बघ किती विचार केला. मी माहिती काय नको म्हणत होते मम्मीला नको तर पप्पा म्हणले बायकोसाठी राहू दे. हा बापरे हे माझ्यासाठी टाकला कचरा. मम्मी पप्पा मला रस्त्यामध्ये समजावत होते काय वॉशिंग मशीन नको घेऊ करंट लागते. आम्हाला तुझी काळजी आहे. तुम्ही हे पंखा वापरता, टीव्ही वापरता, ह्याच्यामुळे नाही का करंट लागत? करंट लागते आम्हाला. मग हे दिव्यावरती चालतंय का? नाही पण कसं माहिती का आता ही इलेक्ट्रॉनिक आहे. पहिलं पाण्याची गरज नाही लागत. पाणी टच करते का नाही मग करंटची गरज नाही. जास्त कमी झाली. आता ह्या वयामध्ये दुसऱ्या बायको कुठे शोधणार आणि मी दुसरी मम्मी कुठे शोधणार? किती तकलीफ आहे त्यापेक्षा राहू दे. आपलं हातात मस्त असं कपडे धुवून घे. अजिबात नाही. बापरे किती काळजी करता हो बाबा. किती काळजी दोघं बापले करायला लागले. हे आणताय मला माहितीच नव्हतं करंट वगैरे लागते त्याच्या. अरे मी पहिले पप्पाला बोलले घेऊन टाका देऊन टाका एक दान करून टाका. मी समजावून दिला की बाबा काय गोष्टीमुळे काय होतं म्हणून मी तिला समजती. मग फ्रीज मध्ये करंट लागत नाही? नाही ती नॉर्मल असते त्याच्यामध्ये पाणी नसते का? बात काय होत नाही त्याची चान्सेस लय कमी असते. हा पण तुला सांगतो तू जसं त्या वॉशिंग मशीन मध्ये हात घातला असं होतं मग ती डायरेक्टली माणूस बेसुरू. त्यापेक्षा आपण ती अरे तुझ्या शरीराची एक्सरसाइज होते ना. तुझं शरीर मजबूत येडे तू जर तुझी अशी म्हणजे घेतली तर करंट लागत ती लागेल वेगळं आणि वरून काय होणार तू अजून अशी लट्ट होणार. मग त्यामुळे कसं होणार की मग पुढं चालून अवघड होऊन जाणार. त्यापेक्षा कसं तू असं केलं तर कसं हे असं मग हे कसं हे मोठं होणार. तू अजून डबल आता ती काम राहते ना तुझं ती मशीन करणार का मग तू अजून बसून डबल होणार मग बाईक वरती येणार नाहीस. अरे कसं माहिती का त्यासाठी मी सगळा विचार केला. त्यानंतर डिसिजन घेतलं की वॉशिंग मशीन ही नाही घ्यायची. वॉशिंग मशीन घेतलं की सगळं माणसं आळसी होते. त्यापेक्षा आपलं कपडे धुते ना सर्वात मस्त शरीराचा व्यायाम होतो. कपडे चांगले सुकते परत झालं तर त्याचा वास येणार नाही सगळं होते. आणि आपल्या मनासाठी पण की मी स्वतःहून कपडे धुते सगळे चांगले निघाले. मग मशीन तुम्ही कॉलर घासायला लागतं. आता ती मशीन कुठे ना कॉलर घासणार आहे. एवढ्या सगळ्या गोष्टी तुम्ही विचार करता म्हणजे पण तुला कळत नाही आम्ही काय करायचं. आणि इथे ना जवळजवळ अर्धा एक तास मला लेक्चर देणं चालू होतं. म्हणजे वॉशिंग मशीनचे फायदे कमी असतात पण नुकसान जास्ती असतं हे सांगत होते हे दोघंजणं बापलेक. आणि मी ऐकून घेतलं पण मी मनाचं करायचं तेच करणार. म्हणजे दिवाळीमध्ये वॉशिंग मशीन घेणारच आहे मी. आणि हे लोकंसुद्धा ना मस्करी करत होते माझी. यांचं अगोदरच ठरलेलं आहे की दिवाळीमध्ये वॉशिंग मशीन घ्यायचं. पण उगाच मला म्हणजे असं हे करत होते म्हणजे रागाला आणत होते. पण मी तर काही रागाला आली नाही. मला समजलं त्यांचा डाव काय आहे ते आणि त्याच्यामुळं ना मी काही रिॲक्ट वगैरे केलं नाही. दिवाळीमध्ये तर घ्यायचीच आहे वॉशिंग मशीन ते घेणारच आहे मी. आणि त्यानंतर ना मग आता इथे जेवण वगैरे झालं. जेवण वगैरे झाल्याच्या नंतर मग साहेब गेले आराम करायला आणि ते झोपलेले आहेत बेडरूममध्ये. तर मी इथे तोपर्यंत हे काम महत्त्वाचं राहिलं होतं ते करून घेते. तर रेशन भरून आणलं होतं तर ते रेशन तसंच ठेवलं होतं मी गोण्या आणलेल्या आणि ते आता काढून डब्यामध्ये सगळं भरून घेणार आहे.
आणि हे काम ना दुपारच्या आरामाच्या वेळेमध्येच करता येतं. बाकी सकाळच्या घाई गडबडीच्या कामामध्ये हे काम करणं थोडंसं अवघड जातं. त्यामुळं मग मी आता निवांत होते, जेवण वगैरे झाली होती आणि फ्री वेळ होता. त्यामुळं ना मी हे काम करायला घेतलं आणि सोबत अनुष्का पण होती मदत करायला. आणि हे जे रॅशनचे डबे आहेत ना, हे जवळजवळ मी 3 ते 4 दिवसापूर्वीच सगळं किचन म्हणजे डीप क्लिनिंग केल्यासारखं केलं होतं आणि डबे वगैरे सगळे घासून ठेवले होते. तर आता फक्त त्याच्यामध्ये रॅशन भरायचं काम बाकी होतं. तर हे जे म्हणजे न लागणारं जे सामान आहे ना, जास्ती लवकर लागत नाही ते सगळं ना मी पोटमाळ्यावरती हे स्टीलचे डबे जे आहेत त्याच्यामध्ये भरून ठेवते. आणि बाकीचं रोजचं जे वापरात येणारं जे सामान आहे, तर ते सामान मी किचन काउंटरच्या खाली ठेवते. हे प्लास्टिकचे जे डबे आहेत त्याच्यामध्ये. आणि जे काही रोजच्या वापरात येणारे जे काही सामान आहे, म्हणजे डाळ, साखर, चहापत्ती, जे रोजच्या वापरात येणार आहेत ना, ते मी ह्या छोट्या-छोट्या भरण्यांमध्ये ते सगळं सामान भरून ठेवते. पण ह्या छोट्या-छोट्या भरण्या ज्या आहेत ना, ते रोज काढ-घाल असतं म्हणजे स्वयंपाक करत असताना. त्यामुळं ना त्याला घासून जरी ठेवलं असलं तरीसुद्धा त्याला ना रोजचं आपलं काहीतरी पिठाचा हात लागतो, काहीतरी मिठाचा हात लागतो आणि ना ह्या भरण्या खराब होतात. त्याच्यामुळं ना मी कधीही ह्या भरण्या वापरल्या म्हणजे काढल्या की पटापट मी याला पुसून ठेवत असते. आणि त्यानंतर आता नंबर आलेला आहे किचन काउंटरच्या खालची जी डबे ठेवण्याची जी जागा आहे, ती मी पूर्ण स्वच्छ पुसून घेतली. अगोदर सगळं म्हणजे झाडून घेतलं, धूळ वगैरे काढली, कोब्या वगैरे काढले आणि त्यानंतर ना स्वच्छ पुसून घेतली. तसं तर ना मी इथे रोजचंच डस्टर घेऊन पुसत असते. म्हणजे डबे इकडचे तिकडे, तिकडचे इकडे असं ढकलून थोडं-थोडं मी पुसत असते इथे. कारण की जास्ती घाण होऊ नये म्हणून. पण आज पूर्ण सगळं पसारा बाहेर काढून मी इथे सगळं स्वच्छ पुसून वगैरे नीटनेटकं करून ठेवलेलं आहे. आणि हे जे डबे आहेत ना मोठे-मोठे, हे पण मी रिफिल केले. म्हणजे जे काही उरलेलं सामान वगैरे असतं ते झालं तर पीठ, तांदूळ वगैरे जे काही सामान असतं भरायचं ते भरून घेतलं आणि ते डबे पण मी पुसत राहिले. आणि सतत जर आपण म्हणजे घरातली डबे किंवा काही असं म्हणजे डस्टरने पुसत राहिलो ना, तर ते जास्ती खराब होत नाहीत आणि कधी-कधी डीप क्लिनिंग नाही जरी केली तरी चालतं. कारण की आपली रोजचीच अशी 5 मिनिटाची क्लिनिंग जर आपण केली, तर डीप क्लिनिंग पण करायची जास्ती गरज नाही पडत आपल्याला. तर त्यानंतर ना आता बारी आली आहे पोटमाळ्याची. तर पोटमाळ्यावरती ना जे काही न लागणारे जे भांडी आहेत ना, ती मी एकात एक घालून असं ना ठेवून दिलेले आहेत पाठीमागे आणि त्याच्या पुढच्या बाजूला मी हे स्टीलचे डबे ठेवून देते अशा प्रकारे. म्हणजे ना पाठचा पसारा दिसू नये त्यासाठी. आणि जेव्हापासून हे इन्व्हर्टर इथं ठेवलेलं आहे ना, तेव्हापासून म्हणजे पोटमाळ्यावरची अर्धी जागा तर गेली त्या इन्व्हर्टर ठेवण्यामध्येच. त्यामुळं ना भांडे ठेवायला जागा अपुरी पडते. म्हणून ना भांडे एकात एक घालून ठेवावे लागतात. आणि तसं पण मी ना एकदम अवाढव्य पसारा केलेला नाही. मला जेवढी भांडे लागतात, जेवढे गरजेचे आहेत तेवढेच फक्त मी ठेवलेले आहेत. बाकी एकदम म्हणजे विनाकारण मी पसारा भरपूर असा ठेवलेलाच नाही घरामध्ये. त्यामुळं थोडंसं किचन जे आहे ते सुटसुटीत वाटतं. जास्ती पसारा नाही ठेवत मी घरामध्ये त्यामुळं. आणि त्यानंतर ना ते सगळं करत असताना अचानक माझ्या लहान बहिणीचा फोन आला आणि त्यानंतर जवळजवळ 15 ते 20 मिनटं आम्ही गप्पा मारल्या आणि त्याच्यामध्ये थोडासा वेळ झाला. तर मग आता इथे मी चालू केलेली आहे खिचडी बनवायला. तर खिचडी ना मी साध्या पद्धतीने पण कधी-कधी बनवते आणि कधी-कधी ना असं खावंसं वाटलं तर ना बिर्याणी जशी बनवते तशा टाईपचीच मी खिचडी बनवते. फक्त त्याच्यामध्ये चिकन वगैरे नसणार. बाकी सगळं ना पद्धत जी आहे करण्याची खिचडी ती पूर्ण बिर्याणी बनवतो तशीच आहे. तर इथे ना खिचडी बनवता अचानक माझ्या मनात आलं की ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करावी. त्यासाठी ना मग मी काही पूर्वतयारी केली नव्हती. म्हणजे स्टँड कुठं होता, काय होता ते मी काही बघितलं नव्हतं आणि ते शोधायला माझ्याकडे वेळ पण नव्हता. कारण की ऑलरेडी उशीर झाला होता स्वयंपाक करायला. त्यामुळं ना मग मी हातानेच मोबाईल पकडून असा व्हिडिओ थोडा शूट केलेला आहे. तर आय होप तुम्ही समजून घ्याल. तर इथे ना मी अगोदर 2 ते 3 चमचे तेल टाकलं कुकरमध्ये. त्याच्यामध्ये थोडेसे खडे मसाले टाकले. म्हणजे एक काळी मोठी इलायची, एक चक्री फूल, 2 तेजपत्ता आणि 3 काळी मिरी, 3 लवंग आणि थोडेसे जिरे. हे खडे मसाले अगोदर टाकले. नंतर त्यामध्ये कांदा फ्राय करायला टाकला
आणि इथे बघा हे जे वाटाणे आहेत ते डीमार्टमधून आणले होते, ते गरम पाण्यात भिजायला टाकलेत. आणि इथे कोथिंबीर, मिरची, अद्रक आणि लसूण हे वाटून घेतलेलं आहे. तर इथे बघा आता हे जे आपले खडे मसाले अगोदर फ्राय झालेले होते त्याच्यामध्ये मी कांदा पण फ्राय करून घेतलेला आहे. आणि आता टाकणार आहे याच्यामध्ये टोमॅटो. तर बारीक चिरलेला टोमॅटो टाकून याला पण ह्याच्यामध्ये व्यवस्थित असं फ्राय करून घ्यायचं आहे. आणि इथे कांदा टोमॅटो फ्राय झाल्याच्या नंतर याच्यामध्ये टाकला आहे मी कढीपत्ता. तर आता कढीपत्ता पण हलका असा फ्राय करून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर त्याच्यामध्ये टाकणार आहे हे वाटलेलं वाटण, म्हणजे कोथिंबीर, मिरची, अद्रक आणि लसूण हे सगळं वाटलेलं जे वाटण होतं ते ह्याच्यामध्ये टाकलं. आणि आता त्यालासुद्धा थोडंसं हलका असं फ्राय करून घ्यायचं आहे. तर कांदा टोमॅटो वगैरे सगळं फ्राय झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये टाकला मी 1 पॅकेट चिकन मसाला. आणि त्याच्यानंतर 1 चमचा हळद, 1 चमचा धना पावडर आणि अर्धा चमचा जिरा पावडर हे सगळं टाकून घेतलं. आणि त्यानंतर ना मी काळा मसाला पण याच्यामध्ये टाकणार आहे. तर हे सगळं हे झाल्याच्या नंतर याच्यामध्ये टाकलं मी हे वाटाणे. तर शिजवलेले वाटाणे आहेत हे त्याच्यामुळे. आणि हे वाटाणे एकदम व्यवस्थित असं मिक्स झाले की मग त्याच्यामध्ये नंतर टाकणार आहे काळा मसाला, घरगुती काळा मसाला. आणि घरगुती काळा मसाला जर खिचडीमध्ये वापरला ना तर खूप बेस्ट अशी खिचडी होते. आणि भरपूर जणांना लाल तिखट वगैरे टाकतात, हिरव्या मिरच्या वगैरे. तर मी हिरव्या मिरच्या तर ऑलरेडी टाकलेल्या आहेत, 2 ते 3 हिरव्या मिरच्या वाटून टाकलेल्या आहेत. पण त्याच्यामध्ये ना 1 चमचाभर मी काळं तिखट टाकलं. आणि काळं तिखट टाकलं ना खूप बेस्ट अशी खिचडी होते. म्हणजे माझ्या फॅमिलीला तर ती खिचडी आवडते भरपूर त्याच्यामुळे. तर आता इथे ना हे तांदूळ आणि हे मसाले मिक्स करायचे होते. तर मी इथे एका हातात कॅमेरा पकडलेला आहे आणि एका हाताने मी मिक्स करत आहे. तर कसं बसं केलं मी मिक्स. आणि त्यानंतर त्याच्यामध्ये टाकणार आहे जेवढं आपण तांदूळ घेतलेलं असतं ना त्याच्यात दुप्पट पाणी टाकायचं असतं. पण इथे बाकी दुसरे पण मसाले होते त्याच्यामुळे ना थोडंसं म्हणजे दुप्पट पाणी टाकून थोडंसं वरती त्याच्यामध्ये मी ॲड केलं, अर्धा ग्लासवर ॲड केलं. आणि आता हे खिचडी इथे फोडणी देऊन तयार झालेली आहे. आणि मी इथे ना अंदाजेच पाणी टाकलेलं आहे. तर तुम्हाला सांगण्यासाठी मी सांगते की तांदूळ घेतले त्याच्यात दुप्पट पाणी टाकायचं असतं. पण प्रत्येकाला अंदाज कळत असतो, ज्याला नाही कळत त्यांनी म्हणजे मोजून टाकायचं. तर आता इथे पाणी अजून मला ॲड करायचं आहे त्याच्यामध्ये पाणी, पण एका हाताने जमत नव्हतं म्हणून मी थांबली होते. आणि आता कॅमेरा ठेवून दिला एका साईडला. आणि त्यानंतर मी याच्यामध्ये ॲड केलेलं आहे चवीपुरतं मीठ, कारण की मीठ टाकायचं राहिलं होतं. तर मीठ टाकताना ना म्हणजे थोडंसं सावधपणेच टाकायचं, कारण की अगोदर आपण म्हणजे मिरची वगैरे वाटताना मीठ टाकलं होतं त्याच्यामध्ये, त्यामुळं थोडंसं चवीपुरतंच मीठ टाकलं. मी चाखून बघितलं की खरड झालेलं आहे का, तर नाही. आणि त्यानंतर ना मग मी त्याच्यामध्ये पाणी पण ॲड केलं होतं, पण ते व्हिडिओ बनलाच नाही वाटतं. तर पाणी पण मी ॲड केलं होतं नंतर, कारण की एका हाताने कॅमेरा धरला होता त्यामुळं ना थोडंसं पाणी ॲड केलं होतं अगोदर. आणि नंतर मी जास्त थोडंसं पाणी टाकून घेतलं. आणि आता कुकरचं झाकण लावून याची 1 शिट्टी करून घ्यायची. फक्त एका शिट्टीमध्येच भात व्यवस्थित असा शिजतो. म्हणजे 1 शिट्टी होऊ द्यायची आणि 1 भरू द्यायची, मग भात एकदम व्यवस्थित शिजतो. बाकी जर शिट्ट्या केल्या तर मग करपून जातो भात त्यामुळं. आणि आता इथे बाजूलाच मी अंडे पण उकडायला ठेवलेले आहेत. आणि नंतर अनुष्का पापड पण तळणार आहे. म्हणजे जसं त्याचं म्हणजे खिचडीसोबत कोणाला काय खायचं असतं ते प्रत्येकजण म्हणजे वेगवेगळी चॉईस आहे सगळ्यांची. तर साहेबांना शेंगदाणे आवडतात खिचडीसोबत खाण्यासाठी. आणि बाकी वैभूला, अनुताईला पापड आवडते. आणि मला अंडे आवडतात, उकडलेले अंडे. तर दही पण असतं ना, दही पण टाकलं तर खिचडीसोबत ना खूप छान लागतं दही. पण आता दही नव्हतं त्यामुळं अंडेच इथे उकडलेले आहेत. तर आता झाला आहे रेडी माझा स्वयंपाक. फक्त 1 शिट्टी झाली की स्वयंपाक रेडी, मग गरमागरम डिनर करता येतं. तर आता हे जे काही पसारा पडलेला होता तो सगळा काढला आणि त्यानंतर किचन काउंटर स्वच्छ पुसून घेतलं.
आणि आता जे काही भांडे वगैरे पडलेले आहेत ते पण घासून घेते, म्हणजे शिट्टी होईपर्यंत हे माझं दुसरं काम होईल पूर्ण, म्हणजे विनाकारण उभं राहण्यापेक्षा. तर फ्रेंड्स, आता अशा प्रकारे हा व्हिडिओ जो आहे तो मी इथेच थांबवते. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा लवकरच भेटूया आपण नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा. बाय.